रोहन घेऊन जाणार. ऋतांशूसाठी पहिला चेंडू रोहनचा. हो, अतिशय सुरेख. या वेळेला मात्र लेग स्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू होता. इथं मात्र निश्चितच निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. अप्रतिम खेळ. आणि खेळातून जर आपण पाहिलं, जय माता दी सोनारी रायगड प्रीमियर लीग पहिला पर्व, रायगड प्रीमियर लीग दुसरा पर्व, रायगड प्रीमियर लीग तिसरा पर्व, रायगड प्रीमियर लीग चौथा पर्व. उरणमधून कैक वेळा रायगड प्रीमियर लीगसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. मग महेशजी कडू असतील, तदनंतर असे कैक जण आहेत. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पहिला निर्णायक, परंतु दुसरा चेंडू मात्र निश्चितच अवांतर. स्वैर मारा अवांतर. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय रोहन. आणि त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर बिपोलमधून आलेला नावा संघ कंटिन्यू 2 मॅचेस जिंकतोय. तिसरी मॅच या वेळेला जर निश्चितच जिंकली तर सेमीफायनल म्हणजेच पात्र ठरू शकेल. परत एकदा अतिशय जोरदार. या वेळेला मात्र केली जाणार नाही चुकी. गावदेवी जुगावचा ऋतांश होतोय. लेग बिफोर विकेट. 1 मोर विकेट खरं तर या वेळेला होताना दिसतोय. बॅक टू पॅव्हेलियन. येस, ज्या सिद्धिविनायकाच्या डोक्यावरती सोन्याचं मुकुट आहे, अहो विश्वाचा विश्वविधाता तो, करता धरता विघ्न हरता तो, त्या सिद्धिविनायकावरती मला वाटतोय हितेश कडू यांच्या आवाजातील गीत असावं. तर जाऊया मैदानावरती. एकीकडे असणार मुंबईकर, तर दुसरीकडे स्ट्राईक एंडसाठी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जातोय नवीन फलंदाज स्वरांश. आयकॉन खेळाडू आहे स्वरांश. आणि निश्चितच पाहायचं आहे स्वराज मात्रे. आणि स्वराज मात्रे आयकॉन खेळाडू आहे. शॉर्टफुल टॉच चेंडू होता. कडा प्रहार. लाऊडली अपील मात्र फेटाळला गेला. एक धावसंख्या. बॅटला थोडासा कोविना ब्रश झाला चेंडू. अशा प्रकारे इथं मात्र बॅटकटच्या स्वरूपातच निश्चितच एक धावसंख्या प्राप्त होतोय. धावसंख्या धावपटालावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-3च्या घरात 2 धावसंख्या धावपटालावरती आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय. रोहन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला. इथं मात्र प्रथमेश काहीतरी कानमंत्र देतोय. अशीच खलबतखान्यात चर्चा बहिर्जी नायकांसोबत माझ्या राजांची व्हायची. आता खलबतखान्यातील चर्चा म्हणजे या कानाची या कानाला समजू नये अशी चर्चा. ती चर्चा केली. रोहन सोबत पॉइंटच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला. अप्रतिम एफर्ट. मला वाटतोय तोच मीत असावा. वृषभ या वेळेला मात्र एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटालावरती 3च्या घरात. चेंडू संपले जात आहेत 4. धावसंख्या धावपटालावरती 3च्या घरात. 1-3. 4 चेंडूंचा खेळ संपला आजचा वाजवी खेळ. शेवटचा सेमीफायनलचा सामना. यातून जिंकायचं. डू ऑर डाय. करो या मरो. पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र ठरायचं. बक्षीस पात्र सामना असणार आहे हा विजेत्यासाठी. रोहन टू स्वराज. शॉर्टफुल टॉच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मीतचा प्रयत्न अतिशय उत्तम होता. ज्या ठिकाणी इंडियन टीम मधून विराट खरं तर युवराज सिंग जिथं क्षेत्ररक्षण करायचा एफर्ट तसाच दिसला, मात्र झेलभूमीला दान झाला. एक धावसंख्या पूर्ण काढली. धावसंख्या धावपटलावरती 4च्या घरात. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येईल रोहन. सिद्धिविनायक टेम्पल एंड कडून मारा करतोय. 12 ते 15 पावलांचं रनअप असेल. सो खरं तर यावेळेस राईट हँड गोलंदाजीचा नजराना नमुना पेश करताना शेवटचा अस्त्र मात्र निर्धाव फेकला गेला. पहिलं षटक संपलं. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मात्र गावदेवी जुगाव टीम आहे 1-4च्या घरात. थँक्यू. चलत नावा टीमनं खरं तर स्पीडअप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 3 जी षटकं आहेत ते अगदी प्रॉपर उजेडात आणि पूर्ण प्रकाशात खेळायला मिळतील
आत्ता मात्र आयकॉन खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर येईल का 6 अस्त्र हाताळण्यासाठी, ज्याचं नाव आहे मोनिश. भिवंडीमधील हा खेळाडू आयकॉन म्हणून या वेळेला एक स्टारकास्ट म्हणून खेळताना दिसतोय. नेतृत्व जरी असेल नावा टीमचं, तरी इथं मात्र आपल्या टीमसाठी, स्वतःच्या अगदी टीमसाठी ज्याप्रमाणे योगदान देतोय त्याचप्रमाणे योगदान देण्याचा प्रयत्न करेल. क्रिकेटमध्ये डावे उजवे ठरलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चाचपणी केली. सनत जयसूर्या असेल, तदनंतर असे कैक डावे, सौरव गांगुली असेल, असे कैक जे आहेत खरं तर डावे हे उजवे ठरलेले आहेत. क्रिकेट हा डावखुऱ्यांचाच खेळ असावा. मोनिश या वेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राऊंड द विकेटचा मारा पहिला आल्या आल्या स्वराजच्या बॅट मधून आलेला आहे. एक खणखणीत षटकार. थँक्यू. तदनंतर जर आपण पाहू शकाल एक षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. स्वराज अगदी मोनिश तूही आयकॉन असणार तर मीही आयकॉन आहे, हम भी किसी से कम नाही. वार वरती पलटवार केला. आला चेंडू आल्या आल्या भिरकावला. सरळ 6 धावांसाठी षटकार. मोनिश अतिशय सुरेख. या वेळेस मात्र निश्चितच काय होतोय, कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाळा होत नाहीत. निर्धाव 0 मोहर लागली जातोय या चेंडूवरती. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. एक बाद 10च्या घरात. 10 वन लॉस. खरं तर एक बाद 10 धावसंख्या धावपटलावरती. मोनिश टू स्वराज्य. अतिशय सुरेख. खरं तर क्लोज विकेट किपिंगचा हा फायदा असतोय. किंबहुना इथं मात्र आपण पाहू शकाल शफल होण्याचा प्रयत्न करत नाही, स्टेप अप करण्याचा प्रयत्न करत नाही फलंदाज, मोठे फटके घेण्याचा प्रयत्न. कारण सामना हा 3 षटकांचा आहे म्हटलं तर 3 षटकही स्लॉगवर असतील, हाणामारीचे असतील. अशा वेळेला प्रत्येक खेळाडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथं मात्र त्या गोलंदाज यष्टीरक्षकाचं कौतुक अप्रतिम. ह्या वेळेला मात्र नजराना क्वालिफाईड पंचांकडे लाऊडली अपील केली खरी स्वराजनं. खरं तर लाईनला पकडून चेंडू मात्र यष्टीरक्षकानं अडवला. यष्टीरक्षक थोडासा पुढे झाला, चेंडू अडवला खरा असं वाटलं स्वराजला. येस इट इज वाईट बट नो, परंतु हा अवांतर नव्हता. पंचांकडून बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू. जोरदार अपील केली जातोय. परतावं लागेल मुंबईकर. या वेळेला मला वाटतोय आपल्या टीमसाठी योगदान न देताना परतला जातोय बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. उद्याचा लॉर्डचा तालुका हाफ असेल, त्या निहाय तालुका निहाय खरं तर खेळल्या जाणाऱ्या 8 संघांना आपल्याला या ठिकाणी त्या बॅटल करताना पाहायला मिळेल. आणि दोन्ही जर आपण पाहू शकाल तर तालुका निहायमध्ये खेळणारे जे संघ आहेत उद्या शनिवारी, पहिला संतुबाई गव्हाण विपक्ष न्याय एंटरप्राइजेस ओले, मॅरिटेक पनवेल, सुजल 11 उरण, VVP पनवेल, प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड आणि शेवटचा भूमिपुत्र पनवेल, वन सोल्युशन नवी मुंबई. हे तालुका फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू. मोनिश आपल्या गोट्यात येईल. आय थिंक शेवटचा चेंडू असावा. मयूर जागा भरून काढण्यासाठी जातोय मुंबईकरची स्वतः कर्णधार. ओ गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर किंबहुना हा फटका इथं निश्चित मिळाला असता. 2 षटकं संपली गेली. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटालावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 2 बाद 10च्या घरात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक आता शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. मोनिशनं या वेळेला षटक फेकला, हाताळला. धावसंख्या दिल्या 6 आणि पहिला षटक ज्या वेळेला हाताळला होता रोहननं नावा टीमकडून, धावसंख्या दिल्या होत्या फक्त 4. एक सफलता प्राप्त केली होती. मोनिशला सुद्धा एक सफलता प्राप्त झाली. धावचीतच्या स्वरूपात का होईना सफलता येणं गरजेचं आहे आणि ती मात्र येताना दिसली. 2 षटकं संपली. वाजवी 12 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही आम्हाला प्रतीक्षा काही पाहुण्यांची आहे. समोर आपण फ्लेक्सीवरती पाहाल तर श्री समर्थ एंटरप्राइजेसचे, सद्गुरू एंटरप्राइजेसचे किशोरजी कडू असतील, तदनंतर तिकडे आपण हितेश, तदनंतर जगदीशजी कडू, असे कैक पाहुणे आज 2 दिवसामध्ये आपल्याला परत एकदा सॅटर्डे संडे म्हणजेच वीकेंड आणि वीकली ऑफ
या 2 दिवसांमध्ये प्रचंड मात्र तादायत खरं तर या ठिकाणी अनेक पाहुण्यांची आणि मान्यवरांची पाहायला मिळेल. मिथ टू स्वराज अतिशय सुरेख यावेळेला निश्चितच डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय ती 11च्या घरात 11 11 2 बाद 11. मिथ आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू. खरं तर अतिशय कमी धावसंख्येचे स्कोरचे असणारे सामने पाहायलाही रंगतदार मजा येतोय, कारण प्रतिस्पर्धी टीमने 1-2 विकेट्स काढले की परत एकदा एक तो रंग वारला जातोय सामन्यात. मिथ परत एकदा अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट कडून मिड विकेट कडे फंबल होतोय आणि तो क्षेत्ररक्षक कशामुळे फंबल झाला असेल तर त्याचं मूळ कारण असणारा श्वान किंवा तिथे असणारा अगदी कुत्रा तो आहे. थोडासा घाबरला आणि अगदी सेफ्टी फर्स्ट ही काळाची गरज आहे. आता मोठमोठ्या स्पर्धात तुमच्या भेटीसाठी ही अगदी स्पर्धा 50,000 25,000 आणि 12.5 जरी हजार असेल तरी अशा कैक स्पर्धा येतात. त्या स्पर्धेला जाताना एवढे छोटे छोटे अगदी चाहते असतात, ते बाईक स्कूटर स्कूटी वगैरे घेऊन जात आहेत वेग मर्यादा पालूनच. ओ फुल टॉस चेंडू खरपूस समाचार. चांगल्या चेंडूला सन्मान आणि आलेल्या अशा चेंडूचा समाचार घेणं मयूरच्या बॅटमधून आलेला हा डीप मिड विकेटच्या दिशेने गगनचुंबी षटकार. थँक्यू. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 19च्या घरात 19 खरं तर 19 धावसंख्या धावपटलावरती. मीच पुढचा चेंडू मयूरसाठी स्वतः कर्णधारासाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. संत गतीनं फेकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक नाव आहे मोनिश, त्याच मात्र अगदी सितापीनं चेंडूला फील्ड केली, फेकला. 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 20 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 20. अजूनही 2 चेंडू शेष आहेत, बाकी आहेत. सेकंड लास्ट टू गो. मिथ अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केला कार्यक्रम चेंडूचा. चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बिग 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 हिट 6 धावा षटकार. क्या बात. काय धावसंख्येला आकार दिला. पहिला षटक संपला 4, दुसरा षटक संपतोय 2 बाद 10. आता तिसरा षटक असताना 26 धावसंख्या धावपटलावरती अजूनही 1 चेंडू शेष मीतचा. जम्मीतनं 5 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या उभ्या केल्या मयूरच्या टीमनं. या वेळेला मात्र अतिशय फसवा चेंडू स्वराज्य आयकॉनला मात्र मिस करून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. षटक संपलं गेलं. 17 संपलं गेलं. 18 चेंडूंचा खेळ वाजवी मैदानावरती संपतोय, तो म्हणजेच नावा टीमकडून. इथं मात्र मयूरची गावदेवी झूगाव म्हणजेच अर्थात मुंबईच्या उपनगरातील टीम आली होती. या टीमनं धावसंख्या जमा केल्यात, त्या म्हणजेच 26. 27 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. कसं पूर्ण केलं जाईल. चेंडू असणार आहेत 18, धावसंख्या आहेत 27. आमच्याकडेही आयकॉन आहेत आणि आयकॉनमधून आपल्याला पाहायला मिळतील जे 2 खेळाडू त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत. पाहायला मिळेल का खरं तर डिफेंड करताना किंवा समोर या खरं तर फलंदाजांना थांबविता येईल का. कुठेही जाऊ नका. एक सुमधुर संगीत आहे का आणि आपण सत्राला सुरुवात करणार आहोत, ज्यांच्या आवाजातून आवाज असणार आहेत पुरोहित संतोष पंडित. क्या बात. आणि खरं तर कौतुक ज्याचं करावं, जो कौतुकास्पद आहे मित्रांनो. आत्ता जो ड्रोन आपल्याला आमच्या या क्षणचित्रांची एअर स्ट्राईक करताना, एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दिसतोय ना,
हा फोटोग्राफर आहे, नाव आहे ज्याचं ओमकार. म्हणजे ओमकार कडू हा साधा फोटोग्राफर नाही, तर धीरूभाई अंबानी यांचा नातू आणि मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याप्रसंगी ते क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोदणात कैद करण्यासाठी हा ओमकार त्या ठिकाणी अगदी होता. याचा एक गर्व असणं, अभिमान असणं गरजेचं आहे. तर जाऊया एका छानशा एअर सर्जिकल स्ट्राईक या खरं तर करताना दिसतोय मैदानावरती. परत एकदा दोन खरं तर कमांडो जाताना दिसत आहेत. करतील का 18 चेंडूंमध्ये खरं तर 27 धावांची सर्जिकल स्ट्राईक करतील का? पाहूया आवाजातून संतोषजी पंडित. धन्यवाद नीतीश सर. तो बिल्कुल इस समय आज का अंतिम मुकाबला, सूरज ढलते हुए और आज का दिन भी ढलता हुआ, और बिल्कुल इस समय दोनों टीमों के बीच एक टीम आज जरूर ढलते जाएंगे और एक टीम इस समय विजयी प्राप्त करते हुए सुपर 3 में प्रवेश करने का प्रयास करेंगे. तो बिल्कुल ही देखना होगा इस समय जीतने का लक्ष्य 18 गेंदों में 27 रनों का. 28 गेंदे 27 की जरूरत, और बिल्कुल ही ज्यादा समय ना बर्बाद किया जाए. मैं आग्रह करूंगा मयूर से भी और साथ ही अंपायर से भी कि आप थोड़ा सा ध्यान दें. 3 ओवर यानी कि 18 गेंदें फेंकनी है. कुछ वाइडे गेंदी हो जाती है तो बिल्कुल ही थोड़ा सा विलंब होती है खेलों में. शुरुआत इस समय गेंदबाजी के लिए गेंदबाज आइकॉन स्वराज मात्रे सामना करेंगे. बिल्कुल ही अगर देखा जाए तो प्रथमेश और उनका साथ देते हुए मनीष घरत, दोनों ही बेहतरीन बल्लेबाज. पहली गेंद स्वराज की. इस बार ये गेंद कट कर दिया है, बिल्कुल ही गली के क्षेत्र में गेंद गई. पहली गेंद पे मिला 1-2 का 4-4-2 का 1 चौका. हेलो दीजिए. बिल्कुल ही अगर देखा जाए तो पहले, इससे पहले भी उन्होंने पहली गेंदों पर छक्का लगाया था प्रथमेश ने. इस समय चौका लगाकर खेल रहे हैं पहली गेंदों पर. दूसरी गेंद थोड़ा सा स्लो ऑन गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई विकेट कीपर मयूर के हाथों में बगैर किसी रन के. 2 गेंदों के बाद 4 रन. जीतने का लक्ष्य 27 रनों का. अभी भी 23 रनों की जरूरत बचे हुए गेंदों में. 16 गेंदे शेष, 23 रनों की जरूरत. चले एक बार फिर स्वराज. पटकी हुई गेंद थी, इसको ऑन ड्राइव किया है और डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद. कोई भी मौका नहीं. चौका. इस चौके के साथ ही देखना होगा गेंदे जिस तरह से निकली है. 8 रन पहुंचा है स्कोर. जितना है अभी भी 19 रन बनाने होंगे. प्रथमेश के बल्ला इस समय चलता हुआ अपनी टीम के लिए बेहतर करते हुए. चले एक बार फिर से गेंदबाज. इस बार ऑफ स्टंप्स के बाहर गेंदों को बिल्कुल ही 30 गज के ऊपर से खेला है और इस बार फिर एक बार डीप पॉइंट और गली के बीच से निकला. 1 2 3 4 करता हुआ चौका. बिल्कुल ही गदर की तरह यहां पर बल्लेबाजी चलता हुआ. जैसे ही तेज गेंदे डाली उसी गेंद के ऊपर फिर से प्रहार किया. खेलते हुआ गेंदे गई, फिर से एक बार सरसराता हुआ, फाड़ता हुआ, चिरता हुआ चौका. हल सुंदर सा सुमधुर जो आप गाने देख रहे हैं, सुन रहे हैं, वो बिल्कुल इस समय हमारे बैकफुट पर जाकर हल्के हाथों से दबाते हुए सिंगल चुराते हुए 1 रन और बना. स्कोर पहुंचा अब जाकर 17 पर. बिल्कुल इस समय हमारे WTC अगर देखा जाए तो सुंदर सा ढलता हुआ सूरज का नजारा पेश करते हुए इस समय देख सकते हैं आप हमारी स्क्रीन पर. और बिल्कुल ही ढलता सूरज इस शीतकालीन के मौसम में किस तरह से हल्के 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 हल्कों से चलते हुए ढलते हैं, वो दिखाते हुए दृश्य WTC क्रिकेट, टेनिस क्रिकेट के माध्यम से आप देख सकते हैं. बिल्कुल ही इस समय बेहतरीन छाया चित्र. साथ ही ओमकार के द्वारा अगर देखा जाए तो एक बिल्कुल ही सर्जिकल स्ट्राइक की तरह आप कह सकते हैं कि एक बेहतरीन छाया चित्रण. और साथ ही कैमरामैन राज हैं जो इस समय इस छाया चित्र को आपको दिखाते हुए ढलते सूरज की. सिर्फ 10 रनों की आवश्यकता.
लॉर्ड फुलटॉस गेंद था जिसको मिड विकेट की दिशा में खेला, सीधा फील्डर के पास पहुंचा है गेंद, लेकिन तब तक 1 रन लेने का आसान मौका। 9 रन और चाहिए 11 गेंदों में। यह मुकाबला इस समय चलता हुआ आज का पहला सेमीफाइनल का मुकाबला। बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय निर्जा 11 नावा और उनके खिलाफ बिल्कुल ही देखा जाए तो जुगाव। यह गेंद थोड़ी सी स्लो आर्म गेंद था, बेस्ट की बिल्कुल इस बार आगे आकर खेलने का प्रयास भी किए थे, सफल नहीं हो पाए। ओमकार कडू जी के द्वारा इस समय ड्रोन छोड़ी गई है मैदान पर। यह ड्रोन कैमरा जिसका छाया चित्र आपको देखने को मिलेंगे राज के कैमरे पर, लेकिन इस समय हवा में गेंद है और इसके नीचे खिलाड़ी कैच करेंगे, पहला सफलता दिलाएंगे, पहला फटका, पहला मटका, पहला झटका लगता हुआ। थँक यू, धन्यवाद। तदनंतर जाऊया श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय किशोर हरी कडू। खरं तर ज्यांच्या घरात श्रीसेवक म्हणून अगदी स्मरणाचा सुगंध ज्यांच्या सातत्यानं दरवलतो आसपास, आदरणीय किशोर हरी कडू, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की प्लीज आपण सन्माननीय अतिथि कक्षाकडे मार्गस्थ व्हायचं आहे। धन्यवाद नितेश जी। तो इस समय देखा जाए तो पहला सफलता यहाँ पर मिलता हुआ आदरणीय श्री किशोर हरी कडू सर से आग्रह करूंगा कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आए और कमेंट्री बॉक्स की स्थान को बढ़ाएं। साथ ही सोनारी के उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति से भी आग्रह करूंगा कि आप हमारे व्यासपीठ पर आकर स्थान ग्रहण करें। परंतु इस समय भिवंडी के स्टार बल्लेबाज मैदान पर देखना होगा क्या ये 9 रन जो बचे हुए उस 9 रन को किस अंदाज में पार करेंगे। एक बेहतरीन ऑलराउंडर, बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन बल्लेबाज मोनिश पाटिल। बाएं हाथ की बल्लेबाज की जिक्र करें तो बेहतरीन बल्लेबाज होते हैं क्रिकेट में। ऑफ स्टंप्स के बाहर के गेंद को लपेट कर खेला, हवा में उड़ रहा है, बिग 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 सिक्सर। इस छक्के के साथ स्कोर बनता हुआ अब नजदीक पहुंचता हुआ मुकाबला। 3 रनों की जरूरत अब बचे हुए गेंदों में। चले एक बार फिर से बेस दाएं हाथ से इस गेंद को भी हवा में उड़ाने का कोशिश किया, लेकिन उसके नीचे देखना होगा बिकी क्या करेंगे, कैच करेंगे। इस बार मैदान से बाहर भेजेंगे बल्लेबाज को और आउट होकर मैदान से बाहर मोनिश। अजय स्मृति चषक 2025 में आप तमाम क्रिकेट प्रेमियों को इस क्रिकेट महाकुंभ में फिर से एक बार हम आज का संध्याकालीन स्वागत करते हुए बिल्कुल ही अब आज का अंतिम मुकाबला है। कल 10 बजे फिर यहां पर इस मुकाबले का दूसरा दिन रहेगा। परसों फाइनल डे यानी कि रविवार को आप तमाम क्रिकेट प्रेमियों को फाइनल का मुकाबला देखने को मिलेंगे। आज हमारे साथ दिन भर नितेश पंडित सर, महाराष्ट्र की एक बुलंद आवाज आपको सुनने को मिला, महाराष्ट्र के मातृभाषा सुमधुर वाणी में उनकी समालोचन, एक बेहतरीन इंसान, व्यक्ति महत्व और बिल्कुल ही एक बेहतरीन निवेदक। इस समय चलते हैं मैदान पर, सिर्फ 3 रन चाहिए 7 गेंदों में। कभी कभी 7 गेंदों में 3 रन नहीं बनते, कभी कभी 3 गेंदों में 17 रन बन जाते हैं, 18 रन बनते, 20 रन बन जाते हैं, परंतु कभी कभी एक ओवर में 1 रन भी नहीं बनता। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, ऊंट कब किधर करवट बदलेगा कहना मुश्किल होता है। कोयला को आप कितना भी धो देंगे काला ही रहेगा, परंतु आप देख सकते हैं चमकता हुआ सोने की तरह इस समय बल्लेबाज मैदान पर रोहन हल्के हाथों से सिर्फ फ्लिक किया है गेंद को, फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद जाता हुआ और इसी के साथ जीत मिलता हुआ नाभा को, और जीत लिया है यह मुकाबला। सुपर 3 में प्रवेश करने वाले पहली टीम इस समय मिर्जा 11 नाभा।